तुम्ही सुद्धा टरबूज खाल्ल्यानंतर साल फेकून देता का? तर आजपासून असं अजिबात करू नका. तर आज आपण बघणार आहोत टरबूजाच्या सालापासून मस्त सुंदर अशी रंगबेरंगी तुटी फ्रुटी, म्हणजेच आपण त्याला चेरीसुद्धा म्हणतो. ही चेरी अतिशय सुंदर लागते, चविष्ट लागते, बाजारातल्या चेरीसारखी लागते. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता इथे मी टरबूजाचं साल घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, चाकूच्या मदतीने याच्यावरचं जे साल असते ना ती काढून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याच्यावरची सर्व साल काढून घ्यायची आहे. तुम्ही कटरच्या हेल्पने सुद्धा याची वरची साल काढू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याची सर्व साल काढून घ्यायची आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याची वरची साल काढून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, चाकूच्या मदतीने या प्रकारे आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. तुम्हाला ज्या पण शेपमध्ये ही तुटी फ्रुटी बनवायची आहे त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता. तर बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं क्यूबवाले शेपमध्ये कट करून घेत आहे. तर मंडळी व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं कट करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याच प्रोसेसने बाकीचे सुद्धा एकदम छान असं कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम इझिली हे कट होत आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं कट करून घेतलेलं आहे. तर बघा गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅन हलकासा गरम झाला की यात आपण घालणार आहोत 1 ते 1.5 ग्लास पाणी. पाणी हलकंसं गरम झालं की यात आपण ही सर्व तुटी फ्रुटी टाकून देणार आहोत. हे टाकून दिलं की आपल्याला याला एकदम छान असं 5 ते 7 मिनिट, लगभग 7 मिनिट आपल्याला याला एकदम छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता पाण्याला एकदम छान अशी उकळी आलेली आहे आणि बघा आपली ही जी चेरी आहे ती एकदम छान अशी सॉफ्ट झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर बघू शकता याच प्रोसेसने आपण याला सर्व एका बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. साईडला मी गॅसवरती परत एकदा पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला होता. पॅन हलकासा गरम झाला की यात आपण घालणार आहोत 1 वाटी साखर. ज्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आपण इथे 2 वाट्या पाणी घालणार आहोत. आपण जितकी साखर घेतलेली आहे तितकंच दुप्पट आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला एकदम छान असं हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपली साखर एकदम छान अशी मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला या प्रकारे एकदम छान असं हलवत राहायचं आहे. तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपली ही जी साखर आहे ती एकदम छान अशी मेल्ट झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपल्या ह्या साखरेच्या ज्या पाणी आहे त्यात एकदम छान असे बबल्स यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आता आपण हे सर्व फोडी यात घालून घेणार आहोत. तर बघा या प्रकारे मी यात हे सर्व फोडी घालून घेतलेले आहे. आता आपण याला कमीत कमी 5 मिनटं एकदम छान असं या पाखेमध्ये शिजवून घेणार आहोत. तर बघू शकता थोड्याच टायमात आपले हे ज्या फोडी आहेत त्या एकदम छान अशा ट्रान्सफरंट झालेल्या आहे आणि 5 मिनिटसुद्धा होऊन गेलेले आहे. आता आपण काय करणार आहोत, याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर बघू शकता या प्रोसेसने आपण हे सर्व चेरी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे मी 3 वाट्या घेतलेल्या आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ते सर्व तुटी फ्रुटी यात ट्रान्सफर करायचे आहे. तर बघा आपल्याला ज्या पण कलरमध्ये ही तुटी फ्रुटी बनवायची आहे तेवढ्या कलरमध्ये आपण याला बनवायचे आहे. तर बघा इथे मी 3 कलरमध्ये ही तुटी फ्रुटी बनवत आहे. तर बघा 3 वाट्या मी इथे घेतलेल्या आहे. आता तुम्हाला ज्या पण कलरच्या बनवायचा आहे तो कलर तुम्ही इथे यूज करू शकता. तर बघू शकता इथे मी एक ग्रीन कलर घेतलेला आहे आणि एक मी इथे ऑरेंज कलर घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अगोदर मी इथे ग्रीन कलर एकदम छान असा मिक्स करून घेत आहे. तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपला हा जो ग्रीन कलर आहे तो एकदम छान असा मिक्स झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मिक्स झाल्याच्या नंतर हा किती सुंदर असा दिसत आहे.
त्यानंतर आता आपण ऑरेंज कलरसुद्धा मिक्स करून घेणार आहोत. तर बघा याच प्रोसेसने आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करत राहायचं आहे. जोपर्यंत आपला कलर एकदम छान असा मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे. आणि थर्ड वाटीमध्ये मी घालणार आहे येल्लो फूड कलर. तर बघा येल्लो फूड कलर घातला की याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी इथे 3 कलरमध्ये ही ट्रुटी फ्रुटी बनवून रेडी केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता कलर टाकल्याच्या नंतर हे किती सुंदर दिसत आहे. आता आपण 5 मिनिटानंतर याला एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर बघा इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर मंडळी आपली सुपर टेस्टी आणि झटपट होणारी ट्रुटी फ्रुटी बनवून रेडी झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब